ઠાણેમાં જરૂરિયાતમંદ લોકો માટે બનેલું આપલા દવાખાના હવે સાડીઓ વેચવા માટેનું સ્થળ બની ગયું છે। આક્ષેપ છે કે 2023માં તત્કાલીન મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદેએ હિન્દુ હૃદય સમ્રાટ બાળાસાહેબ ઠાકરે આપલે દવાખાના યોજના ખૂબ જ ધામધૂમથી શરૂ કરી હતી। આ યોજનાનો મુખ્ય ઉદ્દેશ્ય ગરીબ, જરૂરિયાતમંદ અને નબળા લોકોને મફત પ્રાથમિક સારવાર પૂરી પાડવાનો હતો। આ યોજના હેઠળ 30 પ્રકારના પરીક્ષણો, 105 દવાઓ, 66 સાધનો અને આશરે 210 કરોડ રૂપિયાનું ભંડોળ પૂરું પાડવામાં આવ્યું હતું। એકલા થાણેમાં આશરે 50 સ્થળોએ આપલા દવાખાના કેન્દ્રો સ્થાપિત કરવામાં આવ્યા હતા, પરંતુ હવે સ્થાનિક રહેવાસીઓનો આરોપ છે કે આમાંના ઘણા દવાખાનાઓ બંધ છે અને તેમના બેનરો ધૂળ ખાઈ રહ્યા છે। नक्कीच हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। सन्माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू केलेला संबंध ठाण्यामध्ये आपल्या दवाखान्याच्या नावाने ही परिस्थिती आली की आता ते कामगार तिथे काम करत होते, त्यांचा पगार दिला गेलेला नाहीये, त्यांचा गाळा भाड्याने घेतलेला होता, त्यांचा भाडा देखील दिला गेलेला नाहीये। आणि ही तक्रार जेव्हा केळकर साहेबांकडे मी पोहोचवली, केळकर साहेबांनी त्वरित दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून त्याचं जाब विचारला, त्यांना दम सुद्धा भरला की जिथपर्यंत तुम्ही पगार देत नाहीयेत, जिथपर्यंत तुम्ही भाडं देत नाहीयेत, त्यावरती अन्यथा आम्ही आंदोलन तिथे करू, जेणेकरून त्यांना न्याय मिळेल। आणि केळकर साहेब सदैव कामगार मित्र म्हणून संबोधले जातात, त्याच्यासाठी कामगारांसाठी तत्पर राहतात। अलीकडे तुम्ही बघता की भ्रष्टाचार सगळीकडे भ्रष्टाचार चालू आहे। त्यातलाच हा एक अजून नवीन प्रकार तयार झालेला आहे की आपल्या दवाखान्याच्या माध्यमातून जो कोण मेडगो कंपनी जी होती, ज्याला ठेका दिलेला ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून, तो मेडगो कंपनीवाला कुठेतरी पळून गेलेला आहे। त्यांनी लोकांचे पगार दिलेले नाहीयेत, काही केलेलं नाहीये। तर माझी मागणी आहे की त्याला त्वरित पकडून त्याला जेरबंद करावं। ज्यांचे पगार थकलेले, ज्यांचे भाडे थकलेले, ते त्वरित द्यावं, कारण खूप भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे। दादा, ज्यावेळी या काळामध्ये महापालिकेवरती आंदोलन करणार या प्रश्नांना घेऊन या मुद्द्याला नक्कीच केळकर साहेबांच्या नेतृत्वात आम्ही नक्कीच आवश्यकता पडली तर ती आंदोलन देखील करू। दादा, आपण जर पाहिलं तर या दवाखाना ज्यावेळी चालवला त्यावेळी कित्येक या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना फायदेमंद होता दवाखाना। सगळे स्थानिक नागरिक फायदा तर घेतच होते, त्याच्याबद्दल वादच नव्हतं। ज्यांना जे हॉस्पिटलला जाऊन मेडिसिनचा खर्च करू शकत नव्हते ते इथे येऊन मेडिसिन घेत होते, पण ते एका वर्षापुरतीच मर्यादित राहिलं, त्याच्यानंतर ते बंद झालं। तर कुठेतरी हे पण एक दुःखाची बाब आहे की हे बंद झालं। आम्हाला ऍक्च्युली आमच्या गाळ्याचं भाडं आहे 20,500 आणि आमचं 2 वर्षाचं अग्रीमेंट होतं। 1 वर्षामध्ये बंद पडलं, 4 महिन्याचं त्यांनी भाडं दिलेलं नाही आम्हाला अजिबात। तर आम्ही खूप वेळा त्यांना सांगितलं, पण त्यांनी आम्हाला पैसे रिटर्न दिलेले नाहीये। मला शिंदे साहेबांना एकच सांगायचं की जे आमचे पैसे राहिलेत ना बाकी, ते आम्हाला परत मिळाले पाहिजेत आणि इथे कामगार होते त्यांचे पण पैसे त्यांना मिळाले पाहिजेत। ह्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करावं असं मला वाटतं। સ્થાનિક ભાજપ કાર્યકરોએ ચેતવણી પણ આપી છે કે જો નજીકના ભવિષ્યમાં આ મામલો ઉકેલાશે નહીં તો તેઓ મહાનગરપાલિકા સામે વિરોધ પ્રદર્શન કરશે। ચાલો જાણીએ કે આ બાબતે ભાજપના ધારાસભ્ય સંજય કેલકરે શું કહ્યું। महापालिकेच्या आपला दवाखाना योजनेचा पार बोजवारा उडालेला आहे। एवढा वाजत गाजत 40 ठिकाणी यांनी आपला दवाखाने सुरू झाले, ते पूर्ण बंद पडले। यांनी कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मेडगो कंपनी कुठली बेंगलोरची आहे, त्याचा ऑक्टोबरपर्यंत कॉन्ट्रॅक्ट आहे, पण त्याच्या आधीच हे बंद पडले, निघून गेले। आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या ज्या परिचारिका आहेत, ANM, GNM, प्रत्येक आपल्या दवाखान्यामध्ये यांना 6-6 महिन्याची पगार दिलेले नाही। दिवाळी तर अशीच गेली आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिचारिकांनी निवेदन दिलं, असं समोर आले की हा मेडगो महापालिकेला दाद देत नाही, यांचे पगार करत नाही, त्याच्यामुळे याला ब्लॅकलिस्ट करा, याला दंडात्मक कारवाई नुसती केलेली आहे म्हणून तुम्ही सांगताय। 56 लाख रुपये दंड त्याला ठोठावला आहे, तो वसूल करा त्याच्याकडून आणि पहिले यांचा पगार करा, अन्यथा या सगळ्या ANM आणि GNMच्या ज्या परिचारिका आहेत, शेवटी या कष्टकरी आहेत, कष्ट करून तिथे काम करत आहेत त्या, आणि त्यांना ऑगस्टला तुम्ही डिस्कंटिन्यू केलं, पण त्याच्या आधीचे पगार तुम्ही दिलेले नाही आहेत। त्यामुळे त्यांना घेऊन ते महापालिकेसमोर धरणं आंदोलन करायला लागेल त्यांना। आणि त्याच्यामुळे महापालिकेने त्वरित, हा अतिशय गंभीर विषय आहे, ही काय महापालिका म्हणजे प्रयोगशाळा नाही,
की आता हा आपला दवाखाना सुरू केला, आता तो बंद झाला, आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी आम्हाला जनतेच्या करता गोरगरीब जनतेला योग्य पद्धतीची आरोग्य सेवा पुरवणारी यंत्रणा पाहिजे. अशा प्रकारची यंत्रणा नको आहे आणि त्याच्यामुळे महापालिकेने याची त्वरित दखल घ्यावी. એકનાથ શિંદેની મહત્વકાંક્ષી આપલા દવાખાના યોજના થાણેમાં સંપૂર્ણપણે નિષ્ફળ સાબિત થઈ છે. દવાખાના ગરીબોને કોઈ લાભ આપી રહ્યું નથી. સૌથી અગત્યનું, કરદાતાઓના પૈસાનો ઉપયોગ આ યોજનાને ભંડોળ પૂરું પાડવા માટે કરવામાં આવ્યો હતો. આ કરદાતાઓના પૈસાનો સંપૂર્ણપણે દુરુપયોગ થયો છે અને હવે ઠાણેના રહેવાસીઓને આપલા દવાખાના ખાતે સારવારને બદલે સાડીઓ મેળવવાની તકનો સામનો કરવો પડી રહ્યો છે. બ્યુરો રિપોર્ટ, પંકજ રાણે, મુંબઈ સમાચાર.